गेली 25 वर्ष हा शहा वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये कार्यरत आहे, पैसे जमवण्याचं काम करतो आहे। हे रेड्डी आणि शहा यांच्या आशीर्वादाने वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये हजारो अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या। मराठी माणसांना ही घरं विकली गेली आणि त्यातले अनेक जण आता रस्त्यावर आलेले आहेत। यांना कोणी हात लावू शकत नाही, यांना कोणी महाराष्ट्रद्रोही म्हणू शकत नाही, यांच्या अंगावर कोणी झुंडीने जाऊ शकत नाही, कारण यांच्या खिशात पैशाची जबरदस्त ताकद आहे। वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये 2010 पासून अनेक अधिकारी आले गेले। जेव्हा नगर परिषद होती तेव्हा सुद्धा अनेक अधिकाऱ्यांनी कमाई केली, परंतु या संपूर्ण काळामध्ये म्हणजे गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये इथे शहा नावाची ही व्यक्ती तळ ठोकून आहे आणि या व्यक्तीला पैसे दिल्याशिवाय वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये तुम्ही एकही इमारत उभी करू शकत नाही। हा जो शहा आहे तो असा एक पोपट आहे ज्या पोपटामध्ये वसई विरार मधल्या सगळ्यात शक्तिमान राक्षसाचा जीव गुंतलेला आहे आणि ईडीची नजर आता या शहाकडे गेलेली आहे। लवकरच त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे।